एक महत्त्वाची बातमी आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। मुठा नदीमध्ये 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे या परिसरातली वाहतूक सध्या बंद आहे। महापालिका आणि पोलीस कर्मचारी भिडे पुलाजवळ तैनात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सध्याची परिस्थिती आहे, काय माहिती द्याल? पुणे शहरात जरी आत्ता कुठलाही पावसाचे सध्या जरी आपल्याला दृश्य जरी दिसले नसले तरी सध्या धरण क्षेत्रात जो जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सातत्याने वाढण्यात येतोय आणि आता सध्या 25,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात आलेला असल्यामुळे भिडे पूल जो आहे तो आता संपूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। भिडे पूल खरं तर शहराच्या दोन मध्यवर्ती भागांना जोडला जातो आणि अनेक रहदारी या सगळ्या भागातनं जात असते। मात्र हा भिडे पूल गेल्यामुळे काहीसा ताण जो आहे तो इथल्या प्रमुख रस्त्यांवर आलेलं चित्र जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस कर्मचारी जे आहेत, पालिका कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि नदीपात्रात कोणालाही जाऊ नका अशा सूचना ज्या आहेत त्या पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि सध्याची आपण जर परिस्थिती बघितली तर हा नदीपात्राचा सगळा रस्ता जो आहे तो आता सध्या आपल्याला जलमय झालेला पाहायला मिळतोय आणि भिडे पूल जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते देखील पाहायला मिळतंय आणि शेजारी असलेले जे झेड ब्रिज आहे त्याच्यावर बग्यांची गर्दी जी आहे ती देखील आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळते। सकाळपासूनच नागरिक जे आहेत ते कुतूहलाने या ठिकाणी भिडे पुला जेव्हा पाण्याखाली जातो ते पाहण्यासाठी खरं तर या ठिकाणी येत असतात आणि सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की धरण क्षेत्रात मोठा पाऊस जो होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर खडकवासला जो धरण आहे त्याच्यातनं मोठा विसर्ग जो आहे तो मुठा नदीत आता केला जातोय। अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।